काय होतंय हे मला? ती सतत अशी आजूबाजूला होती तरीही तिच्या डोळ्यातलं प्रेम मला कधी ओळखता का आलं नव्हतं. आणि आता ती नाहीये तर इतकी अस्वस्थता माझ्या मनाला प्रचंड त्रास देते. कधी एकदा ती समोर येईल असं झालंय. कुठं गेली असेल ती? कुठं शोधू मी आता तिला? आपण ऐकत आहात गंध फुलाचा गेला सांगून या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गंध फुलाचा गेला सांगून भाग 3. हो, न्यूजपेपरसाठी तिचा फोटो देतोय मी. तर आय होप ती नक्कीच भेटेल. ती भेटायला हवी यार. एरवी माझ्या समोर आली की सतत नजर झुकवायची ती. का नाही आलं कधी माझ्या लक्षात? यार, मृदुला असं कोण करतं यार? अन मी वेड्यासारखा त्या दिवशी तिलाच म्हणालो, हे न समजून की ती सुद्धा माझ्यावर इतकं प्रेम करते. त्या रात्रीसाठी माझी गर्लफ्रेंड होशील का? तेव्हा तिच्या आवाजात झालेला बदल मला ओळखताच आला नाही. त्या दिवशी ती तिच्या केबिनमध्ये काम करत होती. दर्श तिच्या केबिनमध्ये आला. नेहमीसारखा तो समोर आला तसं तिच्या चेहऱ्यावर उमटलेले ते गूढ भाव खरं तर नेहमीचेच होते ते. पण ते मला कधीच कळत नव्हते. हे मृदुला, आय नीड युअर हेल्प यार. हो बोल ना. ऐक ना, मिथिला परत आली आहे. ओ वाव, खरंच? आणि कुठं भेटली ती तुला? भेटली नाहीये, पण उद्या सायंकाळी आपल्या क्लायंटकडे एक पार्टी आहे, तिथं ती भेटेल अगदी खात्रीनं. तो तिच्या समोर टेबलवर बसत म्हणाला. ओ रिअली? ग्रेट. मग बोल ना, काय हेल्प हवी आहे तुला माझी? तिनं हसत एकदाच त्याच्याकडे पाहिलं, पण मी तिला एकटक पाहत होतो. पाहून ती गडबडली. असं काय पाहतोयस तू? बोल ना. ती हसली आणि नजर चुकवत पुन्हा तिचं डिझाईन तयार करू लागली. शिट, तरीही मला कळत नव्हतं ती अशी नजर का चुकवते माझ्याशी बोलताना. मृदुला, तू आधी ते काम बाजूला ठेवणार आहेस का? अरे हो, बोल तर तू, मी ऐकते. ऐक ना, फक्त उद्या रात्रीसाठी माझी गर्लफ्रेंड बनशील का तू? प्लीज 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 मृदुला. नाही म्हणणार आहेस? हा? काय? ओ माय गॉड, वेड लागले का? एक दिवसासाठी असं गर्लफ्रेंड बनणं म्हणजे हे काय असतं असं? तिच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न होते. आय मीन आपण फक्त तसं नाटक करणार आहोत. ओके प्लीज, नाही नको ना म्हणूस. म्हणजे मी आधी विचार केला होता कोणाला तरी दुसऱ्याला तयार करावं, पण मग उगाच खरंच कोणी गळ्यात पडलं तर काय करायचं? म्हणून मी विचार केला की यू आर बेस्ट फॉर दिस जॉब. मग काय म्हणतेस? हा ठार वेडेपणा वाटतोय मला. काहीही काय, मी असं कधी केलेलं नाहीये. ती त्याची नजर चुकवतच बोलत होती आणि तो सतत तिच्या समोर जाऊन बोलायचा प्रयत्न करत होता. हो मला माहितीये, मी कुठं म्हणालो की हा तुझा जॉब आहे. अरे पण कशासाठी करायचं हे? जाऊन डायरेक्ट बोल ना तिच्याशी. तिला विचार, इतक्या दिवसापासून तुला कॉन्टॅक्ट करावा नाही वाटलाय का? काय झालंय काय माहीत, कदाचित कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये फसली असेल रे ती. असं असतं तर किती बरं झालं असतं मृदुला, पण तसं नाहीये यार. असा विचार फक्त आपण दोघं करत होतो आणि ती कदाचित खूप पुढं गेली आहे. आणि ही माहिती पक्की आहे हा मृदुला. तो थोडा नाराज होत म्हणाला. खरंच?
सो सॅड. हाऊ समवन कुड डू धिस. आय डोंट बिलीव्ह. ती हरवत म्हणाली. पण असंच झालंय मृदुला. अरे मग का जातोयस मग आता तू तिच्या मागे? तू इतका हँडसम आहेस, तुला तर खूप सुंदर मुली मिळतील दर्श. लेट हर गो ना. शी डोंट डिझर्व यू. मग तेच तर करतोय मीही आत्ता नाही तिचा विचार करणार आहे. गॉड प्रॉमिस. तो गयाची शपथ घेत म्हणाला तशी ती हसू लागली. हसत काय अशी? ओ हो दर्श, कारण असं तू याआधी खूपदा म्हणालायस, पण आजपर्यंत तुला ते जमलंच नाहीये. जे आता जमेल अवघड आहे तुझं. यार मृदुला, बिकॉज आय वॉज सिरियस अबाउट हर. बट सी, तिला काहीच वाटत नाही याचं. खूप हर्टिंग आहे ग हे. यू न्यू एव्हरीथिंग. कॉलेजमध्ये असल्यापासून मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाहीये. आणि ती आहे की, प्लीज डोंट गेट सॅड दर्श. जे लोक आपल्याला व्हॅल्यू देत नाहीत त्यांच्यासाठी कशाला वाईट वाटून घ्यायचं. बट मी यावेळी पक्का प्रयत्न करेन मृदुला तिला विसरायचा. पण त्यासाठी मला तुझी हेल्प हवी आहे यार. बस एकदाच माझी हेल्प कर ना. अरे पण असं गर्लफ्रेंड वगैरे बनून जाऊन काय होणार? दर्श, बी प्रॅक्टिकल. खूप काही होणार आहे मृदुला. आय वॉन्ट टू शो हर की आय एम ऑल्सो मुव्हिंग ऑन. मला ही गर्लफ्रेंड आहे आणि ती तू आहेस म्हटल्यावरती नक्कीच जळणार. आणि आत्तापर्यंत ती मला फक्त एक साधारण मुलगा समजत होती ना. तिला माझं खरं रूप कळेल. तिला मला सोडल्याचा पश्चाताप झाला पाहिजे. दॅट्स इट. म्हणून मला तुझी मदत हवी आहे मृदुला. प्लीज ना यार. बरं ठीक आहे. तू ठीक आहे म्हणालीस म्हणजे खरंच तू तयार आहेस? ओ हो माय गॉड मृदुला, यू आर सो स्वीट. त्याने त्याभरातच तिला ओढलं आणि तिथंच गोल फिरवलं. अरे काय करतोयस? आपण ऑफिसमध्ये आहोत दर्श. तू माझी खरी बेस्टी आहेस यार. आय लव्ह यू यार. त्याने एव्हाना तिला आनंदून मिठी मारलेली, जी कदाचित तिच्यासाठी ही अनपेक्षित असेल. बरं चल. मृदुला, छान तयार होणार आहेस हा? हवं तर आज आपण लवकर निघू. किती वाजलेत बरं? त्याच्या मनगटावरील घड्याळात पाहत. एक काम कर, आपण आज 6लाच निघू. तुझ्यासाठी उद्यासाठी छान ड्रेस घेऊया आपण. आणि हो, तो माझ्याकडून असेल. तिची अशी जिरवूया ना आपण की बस. गेट रेडी हा. म्हणत तो तिथून बाहेर पडूनही गेला. बापरे, तिच्या मनाचा विचारही माझ्या मनाला शिवलाच नव्हता. तेव्हा तिच्या मनात हे नाटक करण्याच्या विचाराने काय फिलिंग आली असेल. कदाचित त्रासही झाला असेल. पण तरीही बस ती फक्त माझ्यासाठी करत होती सगळं. का तो एक क्षणभर सुद्धा तिला हवा होता माझी गर्लफ्रेंड बनण्याचा आणि तो तिला सोडायचा नसेल? दर्श अजूनही भूतकाळाच्या उंबरठ्यावर होता. एवढ्यात त्याचा असिस्टंट देव आत आला. सर. त्याच्या असिस्टंटचा आवाज दारातून आला. तो थोडा भानावर आला. सर, उद्याची प्रेझेंटेशन स्लाईड तयार झाली आहे. तुम्ही बघणार का? नाही, माझा मूड नाही आहे. तूच एकदा चेक कर आणि मीही थोड्या वेळात निघतोय घरी. त्याने मनगटावरील घड्याळात पाहत उत्तर दिलं. ओके सर. तो असिस्टंट निघून गेला. दर्श काही क्षण बसून राहिला. त्याने आजचं सगळं शेड्यूल चेक केलं आणि उठून घरी जायला निघाला. खाली पार्किंगमध्ये येऊन बाहेर गाडीमध्ये बसला तरीही त्याचं मन काही स्थिर नव्हतं. कार सुरू झाली पण त्याच्या मनात अजूनही तिच्याच आठवणी आणि तिचाच चेहरा रेंगाळत होता. मृदुला, त्या दिवशी तू तयार झालीस फक्त माझ्यासाठी ना? तेव्हा तुझ्या मनात किती गोंधळ, किती अवघडलेपणा, किती भावनांचं काहूर चालू असेल. अशी ग कशी न बोलता राहू शकायचीस तू? आणि मी आपलं सगळं मन तुझ्यासमोर रितं करून टाकायचं आणि तू साठवून ठेवायचीस सगळं. अगं एकदा तरी बोलायचं होतंस.
आणि त्या रात्री मी फक्त मिथिलाला जळवण्यासाठी तुला त्या नाटकात ओढत होतो. ती माघारी येऊ शकते हे माहीत होतं मला आणि ती आली सुद्धा. ती आल्यावर तू पुन्हा एकटीच पडलेली असशील या विचाराने तुला किती दुःख झालं असेल. तरीही अगदी हसून होतीस माझ्यासोबत. पण तीच ती रात्र होती जेव्हा तू मला तुझ्या प्रेमात पाडलंयस आणि आता मिळतही नाहीयेस. जरा जास्तच उशिरा जाणीव झाली ग मला या सगळ्याची. का तू गेल्यावर तुझं माझ्या आयुष्यातलं खरं स्थान लक्षात येतंय मला. आणि आता कितीही वाटूनही तुला मला भेटता येईना झालंय. आय होप तू जिथं कुठं असशील तिथं सुखरूप असशील. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि मागे सीटला मान टेकून पडून राहिला. मिटलेल्या डोळ्यात तिच्या आठवणी त्याला प्रचंड अस्वस्थ करत होत्या आणि ती त्याला प्रत्येक वेळी नव्याने उमगत होती. इकडं राजकुमारीला तिच्या रूममध्ये प्रवेश मिळाला होता. बॉडीगार्ड्सना सतर्क राहायचा इशारा करून ती आत आली होती. सगळं तिचंच तर होतं, पण सतत भीतीची तलवार डोक्यावर टांगती असल्याची जाणीव तिला होत होती. जबाबदारी तर होतीच, पण कोणावर विश्वास ठेवणंही तिला तिच्या जीवाला घातक ठरू शकणार होतं. या सगळ्या गोंधळात तिच्या मनाचा हळवा कप्पा एक क्षण बाजूला गेल्यासारखाच झाला होता. ती फ्रेश होऊन खिडकीजवळ येऊन थांबलेली बाहेर पाहत होती. एक थंड वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्यावर स्पर्श करून गेली आणि तिने क्षणभर डोळे मिटले. जणू राजकुमारी अवंतिकाच्या भूमिकेतून ती बाहेर येऊन आता कुठं मृदुला म्हणून श्वास घेत होती. आणि मिटलेल्या पापण्यात तिला एकदम दर्शचा चेहरा आठवून गेला. त्याचे ते खोल आणि बोलके गूढ डोळे, ते गोड स्मित आणि हसताना नेहमीच त्याच्या डाव्या गालावर पडणारी दिलखेचक खळी आणि पाठोपाठ त्या रात्रीचा तो किस. आता ही एकच आठवण तिला सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवत होती. ती क्षणभर तोच क्षण आठवत डोळे मिटून तशीच उभी राहिली होती. पण कितीतरी दूर आली होती ती त्याच्यापासून. खरं तर तिचं आयुष्य इतक्या नाट्यमय पद्धतीने वळण घेईल असं तिला कधी वाटलंच नव्हतं. खरं तर त्याची आठवण झाली की तो बॉक्स घेऊन बसायची ती आणि आठवणींच्या पिटाऱ्यातून एक एक गोष्ट काढावी तसं त्या सगळ्या जपलेल्या वस्तू काढून ती त्याच्यासोबतच्या सगळ्या आठवणी आठवत बसायची. पण आता काय? काही कारणामुळे तो बॉक्स तिला तिथंच घरी ठेवावा लागलेला. माहीत नाही पुन्हा कधी मुंबईला जाईल, पण तो माझा बॉक्स त्याच्या अनंत आठवणींशी जोडलेला आहे. मला तो हवा आहे म्हणजे हवा आहे, अगदी काहीही करून. खूप मिस करते मी तुला दर्श. तिच्या गालावर समाधानी हास्य पसरलं पण डोळे मात्र भरले. माहीत नाही पुन्हा कधी भेटू आपण. मुंबईतून इकडं यायला निघतानाही जणू तिचा श्वास तिथं सोडून जात आहोत अशी फिलिंग तिच्या मनाला जाळत होती. आणि आता इथल्या जबाबदारीत तिला असं वेड्यासारखं वागून चालणार नव्हतं, कारण ती एक राजकुमारी होती. तरीही तिचंच मन तिला भूतकाळात खेचत होतं. दर्शच्या आग्रहावरून त्या सायंकाळी ती त्याच्यासोबत मॉलमध्ये आली होती. साधा एक ड्रेस तर घ्यायचा होता, तेही एका रात्रीसाठी. पण त्या दिवशी दर्शचा उत्साह मात्र पाहण्यालायक होता. आणि पहिल्यांदा त्याचं तिच्यासाठी हे असं करणं तिला अतिशय सुखावून जात होतं. जणू काही ती खरंच त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याला तिला खूप सुंदर दिसायला लावायचं होतं. हे बघ मृदुला, हाच ड्रेस परफेक्ट आहे तुझ्यासाठी. तो एक रेड कलरचा गाऊन दाखवत होता. साधा पण क्लासी. मृदुला त्याच्याकडे बघत होती. किंमत होती 8,000. तो प्राइस टॅग पाहून ती प्रचंड गोंधळली होती. माझ्यासाठी तू इतका खर्च का करतेस दर्श? खरंच एवढं इम्पॉर्टंट आहे का? तिनं हातात गाऊन घेत तो आलटून पालटून पाहू लागली. हो म्हणजे काय? दर्शची गर्लफ्रेंड आहेस तू? आय मीन
उद्या रात्रीसाठी ग. तुला माहिती आहे का, मी कधीच कोणासाठी शॉपिंग केलं नाहीये, पण आज तुझ्यासाठी. ठीक आहे ग, तो डोळे मिचकावत म्हणाला. आणि त्याचं हे वागणं पाहून तिचं हृदय क्षणाक्षणाला जोराजोराने धडधडत होतं. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. त्या नजरेत अनेक भावना होत्या. आदर, गोंधळ आणि कुठेतरी खोल खोल एक हलकासा भावनिक धक्का. आता पाहत काय बसलीयस अशी? जा ना, ट्राय कर आणि मला दाखव. हा हो, आलेच म्हणत ती तो ड्रेस हातात घेऊन ट्रायल रूमकडे वळली. बापरे, आता त्याला दाखवायचं का ट्राय करून? तिला हसूही येत होतं आणि हृदयाची चाललेली रोलर कोस्टर राईड तिला सावरता सावरत नव्हती. काही क्षणांनी ती बाहेर आली, तो ड्रेस घालून, आणि दर्श फक्त तिच्याचकडे बघत राहिलेला. ओ माय गॉड मृदुला, यू लुक स्टनिंग. त्याचं असं बोलणं पाहून तिच्या चेहऱ्यावर ब्लश पसरणार नव्हतं तर काय. अरे एवढं काही नाहीये, तू उगाचच एवढं कौतुक करतोयस. हॅलो, ही दर्श ढोलकियाची नजर आहे. तो असंच कोणालाही नाही म्हणत असतो. तेव्हा ठरलं, हाच घालणारेस तू. बरं ओके म्हणत तिनं मान होकारार्थी हलवली. आलेच मी चेंज करून म्हणत त्याला पाठ फिरवत निघून गेली. काश दर्शला कधी कळेल का, ते नाटक नव्हतंच. तो क्षण, ती फिलिंग आणि त्याचं तेवढंही माझ्यासाठी करणं, हे माझ्यासाठी काय होतं हे शब्दातीत आहे. मनाच्या कोपऱ्यात कायमचं जपलेल्या माझ्या प्रेमाला मिळालेला तो एक दिलासा होता. इकडे सुंदरने कार अपार्टमेंटच्या गेटजवळ थांबवली तेव्हा दर्श भानावर आला. गाडीतून उतरता उतरता त्याने ड्रायव्हरकडे पाहत विचारलं, थँक्स सुंदर. काय रे, घरी सगळं ठीक आहे ना? तुमच्या कृपेने साहेब, सगळं मस्त आहे. तो हसून म्हणाला, ठीक आहे, उद्या थोडं लवकर येशील, एक मीटिंग आहे. हो साहेब. काहीशा थकलेल्या पावलांनी दर्श घरात शिरला. डोर लॉक त्याच्या कीजने उघडलं आणि आत पाऊल टाकताच त्याच्या नाकात एक परिचित सुगंध दरवळला. तूप, हिंग आणि कढीपत्त्याचा वास. त्याने डोळे घट्ट मिटले आणि एक क्षणासाठी स्थिर झाला. मॉमच्या हातची कढी म्हणजे मॉम आली आहे हे लक्षात येताच तो पटकन शूज काढून किचनच्या दिशेने धावतच गेला. किचनच्या दरवाजात पोहोचतो न पोहोचतो तोच मॉम समोर आली. मॉम, तू कधी आलीस? तिचा हात पकडून तो म्हणाला, चेहऱ्यावर अगदी आनंद दाटलेला. दुपारीच बेटा, केम छो? मजा मॉम. तेवढ्यात वरच्या जिन्यावरून आणखीन एक आवाज आला. आणि फक्त मॉमच नाही, मी पण आले बरं का. ओ हो दिया. दर्शच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू उमटलं. त्याची त्याच्याहून 4 वर्षांनी लहान बहीण होती. तू पण आली आहेस? काय सरप्राईज आहे हे, ग्रेट. ती खाली आली, त्याला आलिंगन देत म्हणाली, ब्रो तुझ्यावर लक्ष ठेवायला तर हवं ना आता, सो काळजी करू नकोस, आत्तापासून मी इथंच तुझ्यासोबत राहणार आहे. ओ रिअली? मग माझं काही खरं दिसत नाहीये. दोघंही हसले. आणि बेटा, वरून आणखीन एक परिचित आवाज आला, डॅडचा. मी पण आलोय म्हटलं. दर्शने वर मागून पाहिलं. डॅड सगळे एकदम, आणि मला बोललाही नाहीत तुम्ही. सरप्राईज म्हणतात यालाच, डॅड हसत म्हणाले. निखिल, शिवांगी थोडे बिझी होते सो ते नाही आलेत, पण आम्ही आलोय कारण ही म्हणा तसं खासच आहे. ओ वाव, म्हणजे हे सगळं प्लॅन्ड होतं तर. आणि खास काय कारण, मला पण कळू द्या. तो डायनिंग टेबलवरचे ठेवलेले खारे शेंगदाणे उचलून तोंडात टाकत म्हणाला, हेच की उद्या आपण एक स्थळ पाहायला चाललो आहोत ब्रो. दिया म्हणाली, स्थळ? कोणाचं आणि कोणासाठी? मी समजलो नाही. तुझ्यासाठीच रे. तुला आठवतं का भूमिदी? ती आता मुंबईतच आहे.
तुझ्यासाठी तिचं स्थळ सांगून आलंय. हो दर्श, उद्या आपल्याला जावं लागेल. हा मॉम बाहेर जेवणाचं घेत म्हणत होती. दर्श क्षणभर स्तब्ध झाला. स्थळ आणि लगेच उद्या? कसं शक्य आहे? आय एम सॉरी डॅड, मला उद्या एक महत्वाची मीटिंग आहे, सो नॉट पॉसिबल म्हणत तो उठला. तो वर जायला वळला होता तेवढ्यात मॉमने थोडं मिश्किलपणे त्याचा कान पकडला. मला माहितीये तुझे बहाणे दर्श, काही मीटिंग वगैरे नाहीये. डॅडनी आधीच देवसोबत बोलून ठेवलंय, उद्या तू कुठेही जात नाहीयेस. ओ, देवशीही बोललात? ओके ओके मॉम, कान तर सोड, दुखतोय अगं, तो हसत म्हणाला. हो ना, मग हे बहाणे माझ्यासमोर नाही करायचे. जा फ्रेश होऊन ये, जेवण तयार आहे. आलोच. तो थोडा शांत झाला. क्षणभर एका जागी उभा राहिला, चेहरा विचारातीत अन हरवलेला. भूमीचे स्थळ आणि आत्ताच? पण कसं शक्य आहे? इतके दिवस नको त्या व्यक्तीच्या मागे धावत होतो, इतकं वेड्यासारखं प्रेम करत होतो, पण खरं प्रेम आत्ता कुठं मला कळू लागलंय. ती माझ्या मनात कायमचं घर करून गेलीये आणि आता मात्र मला तिला हरवायचं नाहीये. सांगू तरी कसं या सर्वांना? आजचा भाग इथं संपलेला आहे. इतक्या वर्षांनी दर्शला मृदुलाचं प्रेम लक्षात आलं आणि त्यालाही तिची अतिशय ओढ वाटते आहे, पण घरातल्यांनी त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवलाय. दर्श आपल्या आईवडिलांना मृदुलाबद्दल काही सांगू शकेल का? आणि सांगेल तर नेमकं काय? बघूया का होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा गंधफुलाचा गेला सांगून. कथा जर का आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.